नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर नीरज शिवप्रसाद पवार. जशी उन्हाळ्याची चाहूल लागते तसं आपल्याला मार्केटमध्ये निरनिराळे फळ आलेले आढळून येतात. त्यापैकी एक म्हणजे द्राक्ष. आज आपण द्राक्षाबद्दल माहिती जाणून घेऊया. मार्केटमध्ये सहज उपलब्ध असलेलं द्राक्ष आरोग्यासाठी पण तेवढंच हितकारक आहे. द्राक्षामध्ये आपल्याला मुबलक प्रमाणात विटॅमिन सी, विटॅमिन के, विटॅमिन ए आढळून येतं. त्याचसोबत विटॅमिन B6 आणि विटॅमिन B2 हे पण दिसून येतं. त्याचसोबत द्राक्ष हे रिच इन अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतं. द्राक्षाचे रंगाच्या आधारावर 3 भेद केलेले आहेत. त्यामध्ये काळे द्राक्ष, हिरवे द्राक्ष आणि लाल द्राक्ष आणि सध्या प्रचलित असलेलं सीडलेस ग्रेप्स या व्हेरायटीज आढळून येतात. आता आयुर्वेदानुसार द्राक्षाचे महत्त्व जाणून घेऊयात. आचार्य वाग्भट द्राक्ष ही फलोत्तमम असं म्हणतात. म्हणजे की फळांमध्ये द्राक्ष हे सर्वात उत्तम फळ आहे असे ते म्हणतात. द्राक्ष गुणाने थंड, गोड, किंचित तुरट, रसाळ आणि स्निग्ध असं फळ आहे, जे की गळ्यासाठी आणि डोळ्यासाठी हितकारक असं फळ आहे. तहान, थकवा, सर्दी, खोकला यामध्ये द्राक्ष फार उपयोगी पडतं. लघवीमध्ये अडथळा, लघवीमध्ये जळजळ यामध्ये पण द्राक्ष उपयोगी येतं. गर्भिणीमध्ये द्राक्ष हे सुपरफूड म्हणून यूज केलं जातं. मार्केटमधून आणलेल्या द्राक्षावर धूळ, पेस्टिसाइड लागलेली असते. त्यामुळे द्राक्ष 10 ते 20 सेकंद चांगले धुवून घेतल्यानंतरच खावे. फ्रीजमध्ये ठेवलेले द्राक्ष खात असाल तर खाण्यापूर्वी 30 मिनिटं आधी द्राक्ष बाहेर काढावे आणि त्यानंतर ते सेवन करावे. कधी पण द्राक्ष दूध आणि दुग्धजन्य पदार्थासोबत खाऊ नये, कारण ते आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार आहे. त्याचसोबत एका दिवसात तुम्ही 20 ते 22 द्राक्ष खाऊ शकता. त्यासोबत आता द्राक्षाचं डिफरन्स काय, म्हणजे काळ्या द्राक्षात आणि हिरव्या द्राक्षात काय फरक आहे हे जाणून घेऊयात. तर काळ्या द्राक्ष फक्त अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जास्त असते हिरव्या द्राक्षांपेक्षा. याला सोडून दुसरा काही एक फरक नाही आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही द्राक्ष तेवढेच शरीरासाठी हितकारक आहेत. आता आपण काही औषधी जाणून घेऊयात द्राक्षाच्या. त्यामध्ये एक आहे द्राक्षारिष्ट, जे की तुम्ही 2-2 चम्मच गरम पाण्यासोबत घेतलं की खोकला आणि सर्दी दूर होण्यास मदत होते. ब्लिडिंग डिसऑर्डर्स म्हणजे पाळीच्या वाटे रक्त जाणे आणि संडासाच्या वाटे रक्त जाणे यामध्ये तुम्ही हिरड्याचा चूर्ण आणि काळे मनुके याचा काढा घेतला की चांगला रिझल्ट मिळतो. 40 नंतर जो शरीरात थकवा, काम करण्यास उत्साह राहत नाही, त्यामध्ये रात्री भिजू घातलेले 10 ते 12 काळे मनुके तो सकाळी उठून ते पाणी पिणे आणि ते द्राक्ष खाल्ल्याने चांगला रिझल्ट मिळतो. याचसोबत रक्त वाढण्यासाठी, चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी आपण आपल्या आहारात 10 ते 15 काळे मनुके किंवा द्राक्ष याचा समावेश करावा. व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.